नमस्कार. जय छत्रपती, जय शिवराया, जय भीम, जय संभाजी महाराज, जय भगवान महाराज. तुम्हाला सांगतो, संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्याला, संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होत असलो, गाजत असलो, भेदभाव करू नका. देव दगडात नाही, माणसांमध्ये देव आहे. माणसांमध्ये देव आहे, एकामेकामध्ये देव आहे. देव कुठल्या रूपात येतो परमेश्वर आपल्याला सकाट काय माहीत होत नाही. पण माणसांनी कलियुगमध्ये भेदभाव करू नका. सगळ्याला संघटनेमध्ये घेऊन चाला, सगळ्याला सपोर्ट करा, जातभेद करू नका. सगळी संगत चाला. ग्रॅज्युएशनमध्ये लढा, काहीतरी अन्याला वाचा फोडा. भेदभाव केलं, हे केलं, तू त्या जातीचा, ह्या जातीचा, त्या जातीचा, भेदभाव करून काही सकाळ उपयोग नाही. भांडणं लागणार, हे लागणार, ते लागणार. आणि देव दगडात नाही. तुम्हाला मी ही पण गोष्ट सांगतो, देव आहे माणसात नाही, ह्याच्यात त्याच्यावर नाही. पूजा करतो आपण, हे करतो, एक आस्था आहे आपली, एक आपण हिंदू धर्म आहे. मग मी काय म्हणतो, भेदभाव करू नका, हे करू नका, ते करू नका. सगळी संघ घेऊन चालला, सगळ्यांचा सपोर्ट आणा. मग तेव्हा सगळी संघ आल्यावर तेव्हा आपण काहीतरी करू शकत आहे, काहीतरी इतिहास घडवू शकत आहे. भविष्यासाठी, येणाऱ्या काळासाठी, येणाऱ्या भविष्यासाठी, येणाऱ्या मार्गदर्शनासाठी, तरुणांसाठी, युवकांसाठी, प्रत्येक महाराष्ट्रातल्या कोण्यासाठी, महाराष्ट्रातल्या जिल्ह्यापर्यंत, कानाकोपऱ्यापर्यंत. आज जरी इतकी भाषणं व्हायरल होत असली, इतकं जरी चांगले जातो टॉपला जरी चाललं असलं, गाजत असलं, बघा मी सामाजिक माणूस आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे. मी लय मोठा श्रीमंत माणूस आहे, गरीब माणूस, करून खातो, मेहनत करतो. मेहनतीच्या कष्टाच्या जोरावर हे कार्य आपलं चालू आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाचा 18 पकड जातींचं ह्या पट्ट्यानं रक्तसळ करायचं काम केलं ह्या वाघाने. महाराष्ट्रातल्या गरीब घराण्यातल्या पोरांनी, संपूर्ण तरुणांसाठी मी युवकांना येळ देतो, सगळ्यांसाठी बोलतो, प्रत्येक जणांसाठी भाषणं करतो, धडाधडा बोलतो. सगळ्यांना एक मार्गदर्शन येणाऱ्या काळासाठी आपण चांगली कामं करत असताना कोणाची अडचण येते, कोण नावं ठेवतं, कोण शिव्या देतं, कोण वाईट म्हणतं, हे करतं. चांगले कामं करायला लागलं, बघवत नाही ते, हे करत. हो का, आपण समाजकार्य कशासाठी करतो? एक समाजमध्ये काय तर मार्गदर्शन. गरीबाचा आवाज कोण उचलत नाही, गरीबाचे मुद्दे कोण उचलत नाही. तुम्हाला सांगतो, मी पब्लिसिटी करायसाठी नाही आलो, ह्याच्यासाठी आलो नाही. तर एक महाराष्ट्रात एक जनजागृती, समाज जागरण, समाजमध्ये काहीतरी मार्गदर्शन होईल येणाऱ्या काळासाठी. जनतांना कशी यूज करते ते, जनतांवरून कसा अत्याचार होतो, कसा भ्रष्टाचार होतो, गरीब लोक कशी मरते ते, गरीब लोकांना कसं दाबते ते खाली, गरीबावरनी अत्याचार हे कसा होतो ते आम्ही म्हणतोय तुम्हाला. महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या पब्लिकांसाठी, युवकांसाठी, तरुणांसाठी, एक मार्गदर्शनसाठी, भविष्य काळांसाठी. हो का, लक्षात जरी घेतले, प्रत्येक महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, प्रत्येक महाराष्ट्रातल्या कोण्यासाठी, अलग अलग जिल्ह्यामधनं माझ्या फॅन लोकांचा मला फोन येतं. फोनांसाठी मी 24 तास माझा फोन चालू असतो, दिवसभर रात्रभर. महाराष्ट्रात इतके फोन कोणाला नसतं, पण या पट्ट्याला ह्या ढाण्या वाघाचे फोन चालू असते. ते गरीब ही सामाजिक माणूस आहे, श्रीमंत नाही, अब्जजोडी नाही, पण कार्यकर्ता, संपूर्ण पैसा भले नाही कमला, पण माणसं कमवली. छत्रपती शिवरायांचा विचार संपूर्ण महाराष्ट्रात पोचवलं आणि प्रत्येक राज्याची मावळं जुळली. ह्या पट्ट्यानं तरुणांचं रक्त सळसळ करायचं हे काम केले. आणि हे शिवरायांचं रूप बघा म्हणले, महाराजांचं आमच्या साक्षीने संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यापर्यंत ह्या पट्ट्याने, ह्या मर्दानं पोचवले. आणि हे मर्द कोणाला घाबरणार नाही, मेलं तर चालेल. आणि हे कार्य कधी थांबवणार नाही. अशा हल्ल्याच्या किती धमक्या येते त्या, आणि किती काय होते, आपण कधी घाबरणार नाही, आपण कधी महागार घेणार नाही. समाजकार्यामधनं हे ऋतू आपला हमेशा तुम्हाला असाच चेहरा दिसणार, असं भाषण करण्याला दिसणार. 24 तास जनतांसाठी कामं जरी करत असताना, हे करत असताना, ते करत असताना अडचणी येते त्या माणसाच्या जीवनात, चर उतारा येतो. पण आपण कधी खचून चालत नाही, कधी हे चालू करत नाही. उलट माणसं आपल्याला नावं ठेवली तर आपण अजून पश्चार करून, हे करून आपण अजूनही आपण एनर्जी ती आपल्यासाठी ही ती. आता एक तरुण, आम्ही एक युवक आहे, एक मी तरुण आहे, एक तरुण मुलगा, एक गरीबातला, एक गरीब कार्यकर्ता. मग महाराष्ट्रात प्रत्येक कोण्यासाठी मावळं जोडायला लागलं. एक समाजमध्ये कुठंतरी उद्धार करायला बघायला लागलं. मग महाराष्ट्र आपला भरपूर मोठा आहे. महाराष्ट्र राज्य, युरोप पक्षी पण महाराष्ट्र राज्य मोठं आहे. युरोप पण इतकं मोठं नसतं, महाराष्ट्र राज्य इतका मोठा आहे. मग ह्या महाराष्ट्रातल्या पुण्यभूमीत इतका अत्याचार होतं, एवढं भ्रष्टाचार होतं की ते प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक ह्या जिल्ह्यात, त्या जिल्ह्यात. मग महाराष्ट्रातल्या जनताला हेच म्हणतो, आता तर जागा, आता तर डोळं उघडा, बघा जागा कशी काय यूज करते ते आपल्याला, हे काय पॉलिटिक्स ही कशी यूज करते ते, काय होतं गरिबामध्ये, ही तुम्ही उघडून बघा. ही जागा, समाजमध्ये फिरा, समाजमध्ये अनुभव घ्या, समाजमध्ये काय होतं, समाजमध्ये काय अत्याचार होतं. आम्ही समाजकार्य करतो, आम्हाला नावं ठेवते ते, हे करते. अरे तुम्ही समाजमध्येच फिरत नाही, गोरगरिबाच्या अडचणी विचारत नाही, चांगदेव जाधव एक फेमस व्हायला लागलं, चांगदेव जाधव व्हिडिओ बनवते. अरे चांगदेव जाधव कोणाला भेट नाही, चांगदेव जाधव माराय पण भेट नाही. काय
गांडोच्या अवलाद म्हणून कधी जगा नाही. एक दिवस मरण आलं तर चालेल, मर्दावनी जगायचं. मर्द आहे आपण, मर्द. कुठल्या बामणाकडे जाऊ नका, कोणाकडे जाऊ नका, ज्योतिषाकडे कोणाकडे कुंडली बघायचं. स्वतःचं नशीब, स्वतःचा आत्मा आणि स्वतःचं काळीच काय म्हणते. आणि जगाच्या पाठीवरचा कुठं काही सकाट कमी पडत नाही. आत्मविश्वास असेल, जग तुम्ही जिंकू शकत आहे. ही तुमची ताकद असल्याशिवाय आणि सगळ्यांचा विचार असल्याशिवाय होऊ शकत नाही. आज महाराष्ट्रात डंका चांगदेव जाधव सोशल मीडियाला गाजवते, पण संपूर्ण महाराष्ट्रातल्या आया बहिणींची, बुजुर्गांची, तरुणांची, युवकांची आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या फॅन लोकांच्या आशीर्वादानं आज संपूर्ण महाराष्ट्रात जगभरी चांगदेव जाधव व्हायरल होते. ही व्हायरल कशा पाहिजे? आज तुम्हाला सांगतो, परमेश्वरांनी एक आमचे नशीब खोललं, एक शिवरायाने एक नशीब खोललं. मग त्या पुण्यनं, त्या ऋत्व्यानं सगळी जात घेऊन आम्ही हिंदू धर्म चालूया. मग हिंदूची शत्रू हिंदू होऊ नका, संघटित चाला, सपोर्ट करा, ताकद द्या, ग्रॅज्युएशन द्या. तुझं माझं काय करू जीवनात? माणसाच्या मेल्यावर काय येत नाही, सगळे खाली 100 कोट कमवलं की खाली सोडायच्या. माणसाची राख होती, माती होती, माती. पैसा संघ येत नाही, माणुक्षी ती एक आवाजात माणसं जीव द्यायला पण येते. अशी माणसं कमवा, माणसं कमवा. आपण पैसा नाही कमवला, पण माणुक्षी कमवली. आणि महाराष्ट्रात चांगदेव जाधव मरते दमत कार्य करत राहणार आणि कोणाला घाबरणार नाही. अशा धमक्या आणि बिमक्या, तशा धमक्याला आपण घाबरत नाही मित्रांनो. महाराष्ट्रात चांगदेव जाधव स्वतःच्या दमवर ही धनुष्य शून्यतनं कंपनी उभा केली. स्वतःच्या दमवर छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद, बाबासाहेबांचा आशीर्वाद, संभाजी महाराजांचा आशीर्वाद, भगवान महाराजांचा आशीर्वाद, संपूर्ण महाराष्ट्रातल्या साधू संतांचा आशीर्वाद, माझ्या पंढरीनाथांचा आशीर्वाद, आई जगदंबीचा आशीर्वाद. आणि महाराष्ट्रात एकच पट्ट्यात चांगदेव जाधव मार्केट जाम केल्याशिवाय शांत बसत नाही. जय हिंद, जय छत्रपती, जय शिवराया. मानाचा मुद्रा काय चुकलं तर माफ करा मला.